पहिलं अरेंज मॅरेज होते, नंतर लव्ह मॅरेज आलं. आता त्याच्यात अजून एक असा कन्सेप्ट आला, ते म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप. तर त्या लिव्ह इन रिलेशनशिप ह्याच्यामुळे कायदेशीर वाद वाढले आहेत का? आता लिव्ह इन रिलेशनशिप हा कॉन्सेप्ट आहे ना, हा अजून लोकांच्या लक्षातच आलेला नाही. हां, एक्झॅक्ट तो अजून विरळ आहे. म्हणजे अजून तरी 100 पैकी 40 ते 50% आपण ऐकायला मिळतं की लिव्ह इन रिलेशनशिप. बरोबर. तर तो एक्झॅक्ट प्रोव्हिजन काय आहे, त्याच्यासाठी काय प्रोसिजर ही अजून कोणाला लक्षात आलेली नाही. बरोबर. तर लिव्ह इन रिलेशनशिप हा ह्याच्यासाठी एक स्पेसिफिक कायदा आपल्या भारतामध्ये अजून तरी बनलेला नाही. ओके. पण आपल्याला माननीय उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने असे त्यांच्या जजमेंट पारित केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की लिव्ह इन रिलेशनशिप हा एक मूलभूत अधिकार आहे. ओके. तो गुन्हा नाही. ओके. आता भारतीय न्यायप्रणालीमध्ये असं अगोदर नमूद होतं की जेव्हा एखादे पती पत्नी म्हणून तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला लग्न करणं हे बंधनकारक आहे. बरोबर. पण आता अत्याधुनिक पद्धतीमध्ये जेव्हा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहता विदाऊट मॅरेज बॉन्डिंग, तर मग ते कपलांना लिगॅलिटी किती आहे. आता ती लग्न करत नाही पण त्याच्यामध्ये लिव्ह इन मध्ये राहते. बरोबर. मग तिला उद्या समजा मूल झालं तर त्या मुलाचे काय अधिकार आहेत, बरोबर, त्या मुलाचे फ्युचर काय आहे, बरोबर, यासाठी मग प्रोव्हिजन आहे. ओके. लिव्हिंग मध्ये जर एखादं मूल तुम्हाला झालं तर त्याच्यासाठी त्याला त्याच्या पॅरेंट्सचं अधिकार ते त्याला मिळतात, असं प्रोव्हिजन आहे. ओके. आणि तिला फक्त डोमेस्टिक व्हायलन्स जर तिच्या बाबतीत घडलं, कोणतं व्हायलन्स घडलं किंवा काही तिच्यावर अत्याचार झाले तर मग तिला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टच्या थ्रू प्रोटेक्शन पण घेता येतं. ओके.